आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज. सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क. लडाखमधील नागरिकांचा अनुसूचित 6 मध्ये समावेश करण्यात यावा. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना संविधानिक हक्काबरोबर मतदानाचा हक्क मिळावा. त्याचबरोबर लडाखला जाण्याचा दर्जा मिळावा. या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणासह त्यांच्या लढ्याला आणि फ्रेंड्स ऑफ लडाख या ग्रुपला पाठिंबा देण्यासाठी फ्रेंड्स ऑफ सांगली या ग्रुपच्या माध्यमातून पूनम कोळी घोडके आणि त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून हा मुद्दा संपुष्टात आणावा अशी मागणी आज केली आहे. या संदर्भातील सांगलीतील सिटी पोस्टातून राष्ट्रपतींना पत्र पाठवण्यात आले. यावेळी पूनम कोळी घोडके, आलिया खान, आशा राणी सरगर, हरमीत कौर पाटील, पद्मजा माने, अमृता कोळी, प्रतिमा प्रज्ञा सूर्य, सुचिता चित्रगार आदी उपस्थित होत्या. मी पूनम घोडके, सांगली फ्रेंड्स ग्रुपची सुरुवात आपण केलेली आहे. फ्रेंड्स ऑफ लडाख ह्या मुवमेंट्सला सपोर्ट देण्यासाठी. ॲक्च्युली लडाखमध्ये गेले 23 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत. क्लायमेट फास्ट सुरू आहे. -11 टेम्परेचरमध्ये ते वातावरणाच्या सानिध्यात उपोषणाला बसलेले आहेत. 21 दिवसाचं उपोषण सोनम वांगचुक जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी उपोषण केलं आणि त्यानंतर कालपासून तिथल्या महिला उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांना एक सपोर्ट महिलांसाठी सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया ज्या स्वतः लेडीज आहेत त्यांना एक रिक्वेस्ट पत्र म्हणजे विनंती पत्र पाठवत आहोत की नेमकं लडाखमध्ये काय सुरू आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ते का उपोषण करतायत ते त्याचं जाणून घ्या आणि त्याचं सोल्युशन काढा. तिथं ट्रायबल कम्युनिटी 97% आहे तरीसुद्धा त्यांचा समावेश त्या राज्याचा समावेश कॉन्स्टिट्यूशनच्या 6व्या अनुसूचीमध्ये होत नाही आहे. ही त्यांची मागणी आहे प्रमुख. प्लस त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे कायदे तयार करायचा जो अधिकार प्रत्येक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशाला असतो तो त्यांना देण्यात आलेला नाही आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारचा संपूर्णतः तिथं त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणार आहे ते आणि फक्त त्यांनाच अधिकार राहणार की तिथं कोणते कायदे बनवायचे वगैरे. त्यामुळं धोका हा आहे की भविष्यात जर तिथं मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालं आणि उत्खनन वगैरे झालं तर तिथं जे ग्लेशियर्स आहे लडाख आपल्या भारताचं ताज असं म्हटलं जातं आणि ते ग्लेशियर्स मोठ्या प्रमाणात वितळू शकतात आणि महापूर केदारनाथचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. मोठे महापूर येतील, टेम्परेचर वाढेल आणि पुढे जाऊन पाण्याची टंचाई होईल. सगळ्यांचा प्रश्न हा आहे की सांगलीत आपण इतक्या लांब आहोत तर त्यांना कसं सपोर्ट करणार हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण नाही, आपण एक भारतीय नागरिक आहोत. एकमेकांना सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि उद्या जर समजा आपल्या आणि नेचर हे सगळं त्यांना कुठली बॉर्डर नाही आहे. नेचर हे देशाला सुद्धा इफेक्ट करेल आणि पूर्ण विश्वाला सुद्धा इफेक्ट करेल. त्यामुळं आत्ता जागे व्हा सगळ्यांनी. ह्या नेचरशी हेळसांड करू नका. बिझनेस करा परंतु नेचरशी खिलवाड नको आणि ह्याची काळजी घ्या.